देवरावजी कुबडे सेवा प्रतिष्ठान नागपूर निर्मित संत एकनाथ महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य अनाथांचा नाथ। ऐसा जोगवा जोगवा मागे ना, ऐसा जोगवा जोगवा मागे ना। घरी आलेला अतिथी हा परमेश्वर आहे आणि त्याच्याकरता पलंग जाळावा लागला तर काय हरकत आहे? मुझे माफ कर दीजिए महाराज, मुझसे गलती हुई। छे रे, क्षमा कसली मागायची? मी मुलखाचा आळशी, तुझ्यामुळे मला गंगेची 108 स्नाने झाली। अरे 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 गिरिजा, बघा बघा बघा, अहो अहो बाळाला सांभाळा। महाराज, अहो मला बाळाला पाठीवर घेऊन खेळवण्याची सवय आहे। बघा, पडला नाही पाहिजे बरं का तो पाठीवरनं। अहो कसा पडेल? हे माझ्या हरिपंडितासारखं कुक्कुल बाळ आहे। हो। काय रे नटकटा, अहो महाराज, आम्ही महार जातीचे, आमचा इटाळ होतो तरी सुद्धा। अगं अगं माझं पोर असं उन्हात रडत असतं तर तू नसतं का उचलून धरलं? वाळूत तडफडत असलेल्या एका महाराच्या मुलाला त्याने कडेवर घेऊन त्याची अश्रू पुसले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले। ते पुण्य जर तो तुला देईल तर तुझा कुष्ठरोग बरा होईल। कसं करू देवा रे देवा, बया बया बया, अबो बाबा बाबा, काय मी करू? अग गग गग, विंचू चावला विंचू चावला विंचू चावला। हो, जिभेला काही हाड आहे की नाही? महार, मांग, साधू, ब्राह्मण, चोर, लफंगे सगळ्यांना एकाच पंक्तीत घेऊन बसतात हे महाराज। महाराज या नावाची काही किंमतच ठेवली नाही। तोंड सांभाळून बोल। तुम्ही सांभाळा तुमच्या नाथाला, मी चालली माझ्या नवऱ्याला घेऊन। चला हो। माझ्या भक्ताची सेवा करण्यासाठी मला आता द्वारका सोडली पाहिजे आणि ब्राह्मण वेशात वेषांतर करून माझा प्रिय भक्त एकनाथ यांच्या पैठणच्या घरी गेलंच पाहिजे। बर, म्हणजे तुम्ही मुलांचे मामा तर? मी उद्धव मामा। मला तर तुम्ही शकुनी मामाचं वाटतं। काय म्हणालास? काही नाही काही नाही। माझ्या घरी नक्की याल ना? हो महाराज, महाराज नक्की या। मी तुमच्यासाठी चांगला स्वयंपाक करीत, माया हातचं जेवण करावं हीच माझी इच्छा आहे जी। मी तर म्हणतो या समाजाने बहिष्कृत करायला पाहिजे या नाथाला, हाकलून द्यायला पाहिजे गावाबाहेर। चला चला मंडळी, चला, अर्धे नाथांच्या घराकडे जा आणि अर्धे राणूच्या घराकडे जा आणि 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 तुम्ही एकटे घंटी हलवीत बसा इथे। काय काय बोल शक्यच नाही। अहो एकाच वेळेस नाथ 2 ठिकाणी कसे असतील? चला। अरे रे कृष्णा अरे कान्हा, अरे कृष्ण अरे कान्हा, मनरंजन मोहना। अरे कृष्ण अरे कान्हा, मनरंजन मोहना। अरे कृष्णा अरे कान्हा, मनरंजन मोहना। ब्राह्मण समाजात सगळा विटाळ चालवलाय, विटेच चालवलाय। अहो मंडळी, पहिला स्वयंपाक आपल्यासाठीच केला होता, पण शूद्रांनी वास घेतल्यामुळे ते अन्न उष्टे झाले होते। ते मी आपल्याला कसे वाढवू? म्हणून काय ते अन्न आमच्या आधी महारांना खाऊ घालायचे? गोळ पाणी राहू द्यावं बाजूला। महाराज, माझ्याकडून घेतलेल्या पैशाची मुदत टळली आहे, तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत मला कर्जाचे पैसे दिले नाहीत। तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, माझे देणे दिल्याशिवाय तुम्ही अन्न पाणी ग्रहण करू नये। मला स्वप्नात दृष्टांत दिला की भगवान पैठणात एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत। संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला।
अरे त्या धर्मभ्रष्ट एकनाथाला बोलावणे पाठवलं असताना अजूनपर्यंत तो आला का नाही? अरे कोण हा एकनाथ? या काशी मठाधिपती समोर येऊन बोलायला हिम्मत पाहिजे. संपूर्ण काशी क्षेत्रात एकनाथांची हत्तीवरून मिरवणूक काढूया. मी मी अत्यंत आनंदित झालो. महाराज मी आपले चरण कधी सोडणार नाही. मी आपले चरण कधी सोडणार नाही. बाबा काहीतरीच बोलता हा तुम्ही. अहो, एक गाढव मेलं असतं तर त्यानं काय झालं असतं? महाराज माझा सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प सिद्धीला गेला. बाबा बाबा मला माफ करा बाबा. माझेही आई वडील जन्मताच गेले. आता मुळावर जन्माला येणं हा काय मुलाचा गुन्हा झाला? आता फाल्गुन षष्टीला सुरुवात होत आहे. विठ्ठला गोदा मातेच्या पात्रात जलसमाधी घ्यावी काय? असे मी ठरवले. नाही महाराज, महाराज असं करू नका हे महानाट्य इथेच न थांबता महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलं पाहिजे